हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। मतदानाची तारीख आहे 2 डिसेंबर, तर निवडणूक निकाल लागणार आहे तो 3 डिसेंबर। 15 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे। 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर या महत्त्वाच्या तारखा आहेत। मतदानाची तारीख 2 डिसेंबर, तर निवडणूक निकालाची तारीख आहे 3 डिसेंबर। 246 नगरपालिका 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। त्याप्रमाणे 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी हे निवडणूक पार पडणार आहे। याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। उत्तर महाराष्ट्रातून आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी, मराठवाड्यातून आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख, विदर्भातून आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर, तर कोकणातून राकेश गुडेकर आपल्याबरोबर आहेत। प्रांजल यांच्याकडे आधी जाऊया। उत्तर महाराष्ट्रात प्रांजल, आता जेमतेम महिना आहे की राज्यात या स्थानिक स्वराज्य निवडणुका लागलेल्या आहेत। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। काय वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रातलं? सर्वांचंच लक्ष हे लागलेलं होतं, कारण आज नक्की काय होतंय, कोणत्या निवडणुकांची घोषणा होतीये, आचारसंहिता करता आज लागू होणार का, असे अनेक प्रश्न करत उपस्थित होत होते। आणि अखेर आज ही पत्रकार परिषद झालेली आहेत आणि यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या तारखा या घोषित करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीतच आपण बघितलं तर निवडणुकांचं कुठेतरी बिगुल हे वाजलेलं आहे। अनेक वर्षांपासून खरं तर या निवडणुका या कधी होतील याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं। जनता याच्या प्रतीक्षेत होते आणि अखेर ही प्रतीक्षा संपलेली आहेत। आपण जर बघितलं तर आता या नगर पंचायत नगर परिषदेच्या निवडणुका ह्या होणार आहेत। उत्तर महाराष्ट्रातच आपण जर चित्र बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 49 या खरं तर जागा आहेत। यामध्ये नाशिकमध्ये 11 नगर परिषद आहेत, अहिल्यानगरमध्ये 12, धुळे 4, जळगावमध्ये 18, तर नंदुरबारमध्ये 4 नगर परिषद आहेत। म्हणजे एकूणच 5807 या जागा आहेत आणि यामध्ये महिलांना राखीव हे 2957 आहेत। यंदा आपण जर बघितलं तर महिला राज कुठेतरी नगर परिषदेवरती बघायला मिळणार आहेत। नगराध्यक्ष हे खरं तर महिला असणार आहेत। म्हणजे फक्त नाशिकमधलंच आपण जर उदाहरण बघितलं तर नाशिकमध्ये एकूण 11 नगर परिषद आहेत आणि या 11 पैकी 8 ठिकाणी महिला या राखीव आहेत। त्यामुळे एकंदरीतच आगामी आता या निवडणुकांमध्ये महिला राज हे दिसून येणार आहेत। आता खरं तर निवडणुकांच्या तारखा या घोषित झालेल्या आहेत आणि आता खऱ्या अर्थाने राजकीय पक्ष असतील, नेते मंडळी असतील, हे तयारीला लागणार आहेत। नक्कीच। यानंतर मराठवाड्यामधलं वातावरण काय जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्याबरोबर आहेत। मोहसिन, मराठवाड्याबद्दल काय सांगाल? हिमाली, नक्कीच सगळी तयारी जवळपास सगळ्याच पक्षांकडून आणि इच्छुकांकडून झाली होती। फक्त सगळ्यांचं लक्ष लागलं होतं की तारखा काय असतात आणि आज अखेर आजपासून नगर परिषद आणि नगरपंचायतसाठी आचारसंहिता लागू झालेली आहे आणि घोषणा देखील तारखांच्या झालेल्या आहेत। त्यामुळे आता अधिकृतपणे घोषणा लागू झाल्या नाहीत। आता काही दिवसातच इच्छुक जे आहेत त्यांची आता उमेदवारीसाठी धावपळ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि प्रत्येक इच्छुक आपल्याला आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी जे आहे तर नेत्यांकडे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र एकंदरीत आता प्रश्न असा असणार आहे की मराठवाडा हा आतापर्यंत आपण जर बघितला तर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा। त्याच बालेकिल्ल्यामध्ये आता 2 शिवसेना झालेल्या आहेत। त्यामुळे दोन्ही शिवसेना असतील, सोबतच गेल्या काही दिवसात भाजपची वाढती शक्ती जी आहे तर ती देखील मराठवाड्यात पाहायला मिळते। त्यामुळे भाजप असेल, शिवसेना असेल आणि इतर सगळेच पक्ष आता रिंगणात उतरणार आहे। मात्र मूळ मुद्दा आता असा असणार आहे की आचारसंहिता लागलेली आहे, मात्र महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्यामधील युतीचा काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई सोडलं तर इतर ठिकाणी म्हणजेच मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये महायुतीमध्ये जे आहे तर युती होणार नसल्याचं संकेत मिळत आहेत आणि सगळ्याच पक्षांनी आपल्या जे इच्छुक उमेदवार असतील किंवा महत्वाचे नेते असतील त्यांना स्वबळाच्या तयारीवर लागण्याचा जे आहे तर संदेश दिलेला आहे आणि त्यासाठी त्या पद्धतीने तयारी देखील सुरू झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत पहिल्यांदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये एकाच वेळी 6 पक्ष जे आहेत तर रिंगणात पाहायला मिळू शकतात आणि त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। सत्ताधाऱ्यांसाठी असो किंवा विरोधकांसाठी आपली सत्ता जी आहे तर पुन्हा एकदा कायम ठेवण्यासाठी जे आहे तर प्रयत्न केले जाणार आहे। त्यामुळे या मराठवाड्यात विजयाचा कोण झेंडा फडकवतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अनेक मुद्दे असणार आहे, शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा मुद्दा असेल किंवा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष असेल, हे प्रामुख्याने 2 मुद्दे या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे सर्वच पक्ष आता कामाला लागणार आहे। अशा जरांगे यांची भूमिका देखील महत्वाची
ठरणार आहे. त्यामुळे अनेकदा असं बोललं जातं की राज्याच्या राजकारणातला केंद्रबिंदू म्हणून मराठवाड्याकडे पाहिलं जातं. आता याच केंद्रबिंदूमध्ये कुणाची विजयाचा झेंडा फडकतो, कोण विजय मिळतो आणि कोणता पक्ष किती ताकद आपली या मराठवाड्यातून दाखवतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. यानंतर विदर्भातलं वातावरण जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत. प्रवीण, जेमतेम महिना आहे, काय वातावरण आहे विदर्भातलं? विदर्भातली जर परिस्थिती पाहिली आपण तर एकूण 10 पक्ष जे आहेत ते 10 पक्ष या संपूर्ण निवडणुकीमध्ये महत्त्वाचे आहे. आता 10 पक्ष का म्हणतोय, कारण की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती असं काही समीकरण विदर्भात सध्या तरी नाही आहे. त्यामुळे 10 पक्ष कोणते? काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, अजित पवार, शरद पवार, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना, यासोबतच विदर्भवाद्यांचा एक पक्ष आहे, त्याचेही 2-3 नावं आहे, विदर्भ राज्य आंदोलन समिती आहे, इतर पक्ष आहे. यासोबतच RPIचे 3-4 गट विदर्भामध्ये आहे, आठवले गट वेगळा आहे, गवई गट वेगळा आहे आणि स्थानिक गट वेगळा आहे, सुरेखा कुंभारे यांचा गट वेगळा आहे. त्यामुळे मनसेची ताकद काही ठिकाणी आहे. त्यामुळे किमान हे जे 10 पक्ष आहेत हे 10 पक्ष आपली शक्ती जी आहे ती या निवडणुकीमध्ये आजमावणार आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडीचं काय होतं, कोणते पक्ष कोणासोबत जाते, ही सगळी परिस्थिती स्थानिक नेत्यांवरती अवलंबून आहे असं वेळोवेळी सांगण्यात आलं. पण जरी हे असलं तरी या सगळ्या युती आघाड्यांसंदर्भामध्ये आगामी काळामध्ये खल जे आहे ते होणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचं हे सगळं समीकरण जे आहे हे असणार आहे. आता गेल्या काही काळामध्ये सरकारनं ज्या योजना आणल्या आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पैसे हे लोकांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर म्हणजे जवळपास मी 10-12 योजनांची नावं सांगू शकतो. त्यामुळे सरकारला अशी अपेक्षा आहे की आपलं सरकार पुन्हा एकदा येईल. पण विरोधकांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस आहे, इतर जे प्रश्न आहे त्या प्रश्नामुळे सरकारला ही निवडणूक अवघड आहे. कर्जमाफीचे प्रश्न असतील किंवा इतर भाववाढीचे बाजारभावाचे प्रश्न असतील त्यावरून कठीण आहे असं विरोधकांचं म्हणणं. लांबलेल्या निवडणुका आणि त्यात कठीण पेपर असं चित्र ठरू शकतं. राकेश गुडेकर कोकणातून उपस्थित आहेत. राकेश, कोकणातली परिस्थिती काय सांगते? खरं तर बघायला गेलं आपण तर गेल्या काही दिवसांपासून कोकणात या निवडणुकांचे पडसाद वाजायला लागलेले आहेत. आता तारीख जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी देखील आता सुरू झालेली आहे. तिकडे रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीची ताकद आहे. पण तर महायुतीमध्ये जो अंतर्गत संघर्ष सुरू आहे तो या ठिकाणी महत्वाचा ठरणार आहे. रायगडमध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाची युती होते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण मंत्री भरत गोगावले असतील, त्याचप्रमाणे खासदार सुनील तटकरे यांच्यामधील जो संघर्ष आहे तो विकोपाला गेल्या काही दिवसांमध्ये गेलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी या दोघांची युती होते का विशेषतः, आणि त्याचप्रमाणे शेकापची देखील भूमिका या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे. कारण शेकापच्या देखील अस्तित्वाची लढाई या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देखील या ठिकाणी अतिशय विजयासाठी झगडावं लागणार असं दिसतंय. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण 4 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत आणि या 7 पैकी जवळपास 6 ठिकाणी महिला राज असणार आहे. कारण 6 ठिकाणी हे जवळपास सर्वसाधारण महिला आरक्षण पडलेलं आहे. त्यामध्ये खेड असेल, त्याचप्रमाणे रत्नागिरी आहे, राजापूर आहे, त्याचप्रमाणे ज्या 3 नगरपंचायती आहेत, लांजा आहे, देवरुख आहे आणि गुहागर, या ठिकाणी देखील नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी पडलेलं आहे. त्यामुळे खेडमध्ये चर्चा होती ती वैभव खेडेकर यांची आणि त्या ठिकाणी आता ते भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे ते त्या ठिकाणाहून त्यांची पत्नीला उभं करतात का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. तर दुसरीकडे रत्नागिरीमध्ये सर्वाधिक स्पर्धा या ठिकाणी असलेली पाहायला मिळते. कारण या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडे जवळपास 5 ते 6 उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडी देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील त्यामुळेच या लांबलेल्या निवडणुका आणि त्यानंतर जेमतेम महिनाभर आता तयारीसाठी आहे. राजकीय पक्षांचा कस लागू शकतो, प्रश्नही गंभीर आहेत. स्थानिक पातळीवर नेमकी युती होते, आघाडी होते की नाही हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. तुम्ही चौघांनी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.